सन्माननीय विद्यमान आमदार या गुहागर मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं काम करतायत हे आजच्या परिषदेमध्ये मला सांगायला दुःख वाटतं। कारण त्याचं असं आहे की ह्या गुहागर मतदारसंघामध्ये अनेक जाती पंथातली लोक राहतात, 18 पगडी जातीतली लोक राहतात। ह्या जातीतल्या लोकांना जे येईल ते बोलायचं, कशाचा कोण मोठा आहे कोण लहान आहे, कोण विद्यार्थी आहे कोण शेतकरी आहे, कोण उद्योगवाला आहे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, कशाची काला त्याला तमान असलेल्या अशा आमदार विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी मुक्काम पोस्ट फणसवाडी कलबट येथे जो पराक्रम केलाय, शाब्दिक पराक्रम केलाय निवडणुकीच्या काळामध्ये, तो अत्यंत अंगावरती रोमांच उभा करणारा प्रसंग आहे। 27/10/2024 रोजी मुक्काम पोस्ट फणसवाडी कलबट या ठिकाणी गेले असताना, विद्यमान आमदार गेले असताना तिथे त्यांचे जी काही मंडळी होती कोकमकर आणि घाणेकर हे गावकरी आहेत, घाणेकरांच्या घरात मीटिंग लावली आणि ही सर्वस्व जबाबदारी कोकमकरांच्या खांद्यावरती होती। तिथल्या परिसरातील, तिथल्या विभागातील, तिथल्या असणाऱ्या गावात जे गाव आहे त्या गावाने एका ठिकाणी आणून मीटिंग लावण्याची। ती मीटिंग चालू असताना, म्हणजे सुरुवातीला असताना, त्यांनी आदरणीय विद्यमान आमदारांनी विचारलं की या मीटिंगला कोण कोण आलेत आहेत आणि कुठल्या कुठल्या गावची लोक आहेत। त्यावेळी मात्र तिथं असणारे कोकमकर साहेबांनी सांगितलं की इथं मी सगळ्यांनाच ह्या मीटिंगचं आजच्या मी तशा पद्धतीचं कळवलंय, वर्दी दिली आणि त्या पद्धतीचे लोक जमलेत। परंतु विद्यमान आमदार साहेबांनी लागलीच कोकमकरांना विचारलं की मग एवढी लोक कमी का, एवढ्या लोकांमध्ये कशी काय मीटिंग होणार। आणि मग हे चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की बौद्धवाडची लोक आलेत का, बौद्धवाडची लोक आलेत का, तर तिथल्या असणाऱ्या कोकमकर सरांनी साहेबांनी सांगितलं की आलेत, परंतु ते 2 आलेत आहेत, कुठे आहेत, तर म्हणे ते लांब बसलेत आहेत, थोडे दूर बसलेत आहेत। अच्छा, मग विद्यमान आमदारांनी कोकमकरांना प्रश्न विचारला, घाणेकरांना प्रश्न विचारला की तुम्हाला ठाऊक आहे का, एक प्रथा होती पूर्वी की जर एखादी त्या टायमाला वरटे असायचे, वरटे म्हणजे एखाद्या मीटिंग सांगायची असेल तिथे वरटे असा शब्द वापरला जायचा। हे वरटे त्या टायमाला जर आम्ही, अशी प्रथा होती की त्या वरट्यांना मीटिंग सांगायची आणि ते वरटे त्या गावामध्ये मीटिंग लावण्याची वरटी देऊन टाकायचे। परंतु आता तसं दिसत नाही मोठ्या संख्येने। ती काय दिसत नाही, कारण त्यावेळचे महार हे वरटे होते, वर्दी जी मीटिंगची असायची ते सांगायचे आणि त्यांनी सांगितलेली मीटिंगची वर्दी जी आहे वरट्यानी, ते पूर्णतः लोक जमायची। आज तसं दिसत नाही, कारण त्या टायमाला ते महार होते, आता ते बौद्ध झालेत आहेत आणि म्हणून यदा कदाचित ही मीटिंग एवढ्या तादादमध्ये मला दिसत नाही आहे। ह्या शब्दाचा आम्ही तीव्र निषेध करतो। जेवढा करेल तेवढा निषेध कमी आहे। विद्यमान आमदार जे आहेत, जे स्वतःच विद्वान समजतात, स्वतः सगळं काही येतं असं समजणारे आमदार साहेबांनी कधी वळून पाहिलं का, बौद्ध समाजाने कधी तुमच्याकडे हात पसरले का, बौद्ध समाजाने कोणत्या परिस्थितीत असणाऱ्या रस्त्याच्या म्हणा, पायवाटा म्हणा, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी म्हणा, इथे असणाऱ्या अनेक आमच्या आया बहिणीच्या इज्जतीचा प्रश्नाचा वटर आलाय, ह्या सगळ्या गोष्टी कधी तुमच्याकडे मांडल्या का, कारण त्यांच्या मनगटात ताकद आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर मांडण्याची आणि ते त्यांचा न्याय त्यांच्या पद्धतीने सामोरे जात असतात। अशा पद्धतीने गैरसोय मतदारसंघामध्ये असताना, वेगवेगळ्या पद्धतीच्या अडीअडचणी असताना, हाताला काम नाही, काजूला रेट नाही, आंब्याला काही पद्धतीची किंमत नाही, आमच्या कोकणात जे पिकतं ते कशा पद्धतीने सभागृहात मानलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने हे सभागृहात उमटवलं पाहिजे, आमच्या शेतकऱ्यांना पाऊस पडला नाही, पाऊस पडला तर आमच्या नाचणी होत नाही, आमचा भात होत नाही, अन्य प्रश्न तिथं किचपडत पडलेत। त्याच्यावर भाष्य न करता फक्त आणि फक्त जातीयता, फक्त आणि फक्त माणसांचं हिंसक वातावरण तयार करणं आणि लोकांमध्ये लढवून त्यांची बेइज्जत करणं, एवढाच मोठा धंदा हा विद्यमान भास्कर जाधवांचा आहे, असा आमचा रोख आरोप आहे।
आणि म्हणून आम्ही त्या दिवशी इथले वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब सावर्ड्याचे त्यांना भेटलो, त्याच्यानंतर आम्ही डीवायएसपींना भेटलो, त्यानंतर एसपींना भेटलो, त्यानंतर डेप्युटी कलेक्टरना भेटलो. आम्ही आमची व्यथा मांडली त्यांच्याकडे. व्यथा मांडताना पण आम्हाला दुःख होत होतं की कशा पद्धतीचा हा माणूस आमच्या मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये आमदार निघून येतो आणि कुठल्याही मतदाराची किंमत म्हणजे त्याला मान सन्मान न देता असं समजून जातं की मी जिथे जाईन तिथे माझे मतदार येतील, मी त्यांना हडतोड करू, मी त्यांना काहीही बोलो कसंही बोलो, माझे मतदार मला मतदान करतील. आता मात्र ती वेळ राहिली नाही. आपल्या माध्यमातून मला विनंती करायची आहे बहुजन वर्गाला, केवळ एका बुद्धिस्ट समाजाला नाही तर बहुजन वर्गाला मला विनंती करायची आहे की हा प्रसंग बौद्धांवर घडलाय. उद्या तेली, माळी, कोळी, कुणबी, आदिवासी, अल्पसंख्याक स्त्री वर्गावरती होणार आहे. प्रत्येकाने याची जाणीव ठेवून जगलं पाहिजे. आणि आपण जाणीव ठेवून जगत नाही म्हणूनच अशा बोचक आणि भ्रष्ट आणि बेकामी आमदारांची तिथे चांगल्या पद्धतीचं प्रगती होत चालली. कारण आपल्या माध्यमातून की येणाऱ्या 12 तारखेला येणाऱ्या मंगळवारी आम्ही सर्व बहुजन वर्ग चिपळूण येथील डीवायएसपीच्या कार्यालयासमोर आम्ही विचारपूस करायला जाणार आहोत. आम्ही कोणतेही भान न विसरता, कोणत्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेचा भंग न होता आम्ही त्या सर्व जबाबदारी, जसं मी आपल्याला सांगितलं की भास्कर जाधव यांनी साधारण काहीतरी 24 तारखेच्या आसपास काहीतरी आपला अर्ज भरलेला आहे निवडणुकीचा. तिथपासूनचा दैनिक जो कारभार असतो तो जर पाहिला तर त्या दिवशी म्हणजे 27 तारखेला जो त्यांच्या मिटिंगचं नियोजन होतं त्याच्यामध्ये कोणतंही असं मला दिसत नाही आहे की त्यांनी परवानग्या काढल्यात आहेत. म्हणजे जे त्यांना वाटेल, जे जसं त्यांना करता येईल तसं ते करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यावरही माझा आरोप आहे निवडणूक अधिकाऱ्यांना की आपण याच्यावरती आचारसंहिता भंगेचा कानून पद्धतीने नियमानुसार यांच्यावरती खटला भरणार की नाही. जर का भास्कर जाधव अशा पद्धतीचं जर का वक्तव्य करत असतील, त्यांच्याकडे डेअरिंग आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे पॉवर आहे, त्यांच्याकडे गुंड आहेत, त्यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची यंत्रणा आहेत, त्या यंत्रणेला जर का घाबरून इथलं प्रशासन, इथलं असणारं सरकार, इथलं असणारं सत्ताधारी, इथं असणाऱ्या लोकांची पिळवणूक करणारी लोक जर का त्याला पाठीमागे टाकत असतील तर 12 तारखेला पहिला जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचा अण्णा जाधव मुंडन करणार. आणि आमचे कमीत कमीत नाही तर 100 ते 200 आमचे पदाधिकारी, आमचे असणारे नागरिक, असणारे आमचे बहुजन वर्गातली लोक, इथे असणारे आमच्या वेगवेगळ्या जाती धर्मातली लोक 100 ते 200 मुंडन करणार आहेत. मुंडनाचा अर्थ असा आहे की शांततेत आम्हाला हे मुंडन करू देणार आहे की नाही शासन, आणि आम्ही ते करणार. कारण आम्हाला आमच्या जातीवर बोललं जाते, आम्हाला आमच्या बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर बोललं जाते, आम्हाला आमच्या असणाऱ्या आया बहिणींवर बोललं जाते, आम्हाला आमच्या इथं असणाऱ्या शेतकऱ्यांवर बोललं जाते, अपमान वागणूक दिली जाते. अशा आमदाराचं करायचं काय? आणि म्हणून निषेध म्हणून आम्ही तिथे मुंडन करणार आहोत. आणि मुंडन करून मग आम्ही एसपी साहेबांना त्या पद्धतीचं निवेदन सादर करणार आहोत, डीवायएसपींना सादर करणार आहोत. आणि आम्हाला त्यांच्यावर अट्रॉसिटी गुन्हा नोंदवा अशी आमची विनंती जी आहे ती परिपूर्ण होईपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही, हे मी आपल्या माध्यमातून सांगतोय. आणि समाजाने याची नोंद घ्यावी. 12 तारखेला न चुकता आपण सर्वांनी याल या अपेक्षेने या परिषदेला मी आपल्याला सामोरं जातोय. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद.